नमस्कार, स्वागत आहे तुमचं ग्रीन गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अशा एका फळाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्याला भारतीय आयुर्वेदामध्ये अमृत फळ किंवा धात्री असे म्हटले जाते. हे फळ म्हणजे आवळा. आवळा हे केवळ एक फळ नसून ते निसर्गाने मानवाला दिलेली एक देणगी आहे. शास्त्रोक्त भाषेत याला फायलॅन्थस अँब्लिका असे म्हणतात. जगभरात याची ओळख इंडियन गुजबेरी म्हणून आहे. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वीच आवळ्याचे औषधी महत्त्व ओळखून त्याला दैनंदिन आहारात आणि औषधांमध्ये स्थान दिले होते. आवळ्यामध्ये असलेल्या पोषक घटकांचा विचार केला तर हे फळ एक सुपरफूड ठरते. आवळा हा व्हिटॅमिन सीचा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत मानला जातो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका छोट्या आवळ्यामध्ये एका संत्र्यापेक्षा 20 पटीने जास्त व्हिटॅमिन सी असते. या व्यतिरिक्त यामध्ये पॉलिफेनॉल, फ्लेवोनॉइड्स आणि टॅनिन यासारखी शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक असलेले लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए व बी कॉम्प्लेक्स देखील यात भरपूर प्रमाणात आढळतात. यात असलेले फायबर आपल्या पचनसंस्थेला कार्यक्षम ठेवण्याचे काम करतात. आवळ्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे अत्यंत व्यापक आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. आवळ्यातील व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढवते, ज्यामुळे आपलं शरीर बाहेरील विषाणू आणि जीवाणूंच्या संक्रमणाशी समर्थपणे लढू शकते. विशेषतः बदलत्या हवामानामुळे होणारे सर्दी, खोकला यासारखे आजार आवळ्याच्या सेवनाने दूर राहतात. केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा रामबाण उपाय आहे. आजकाल केस गळणे, केसात कोंडा होणे किंवा केस अकाली पांढरे होणे या समस्या सामान्य झाल्या आहेत. आवळा केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना घट्ट करतो आणि नैसर्गिकरित्या काळे राखण्यास मदत करतो. आवळा पावडर किंवा तेलाचा वापर केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून केला जातो. त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स अँटी एजिंग म्हणून काम करतात. हे रक्तातील विषारी घटक बाहेर काढून त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि सुरकुत्या कमी करतात. पचनसंस्थेसाठी तर आवळा एक वरदानच आहे. ज्यांना वारंवार ॲसिडिटी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील आवळा खूप महत्त्वाचा आहे. यातील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आवळा मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवते. आवळ्याची चव मुळात आंबट आणि तुरट असते, त्यामुळे तो थेट खाणे अनेकांना कठीण जाते. अशावेळी तुम्ही रिकाम्या पोटी 10 ते 20 मिली ताजा आवळा रस कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. शरीराला डिटॉक्स करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. याशिवाय आवळा चूर्ण रात्री झोपताना मध किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास पचनाचे विकार दूर होतात. ज्यांना कच्चे फळ खायला आवडत नाही ते आवळा मुरंबा, आवळा कँडी किंवा आवळा च्यवनप्राशच्या स्वरूपात याचे सेवन करू शकतात. जेवणानंतर थोडा कोरडा आवळा किंवा आवळा सुपारी खाणे हिरड्यांच्या आरोग्यासाठी आणि तोंडाची चव सुधारण्यासाठी उत्तम असते. आवळा हा थंड गुणधर्माचा आहे, त्यामुळे ज्यांना जास्त कफ किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे. आवळ्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास काहींना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच जर तुमची कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याआधी किमान 2 आठवडे आवळा खाणे बंद ठेवावे, कारण यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर रोज एक आवळा खाणे हे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. हा निसर्गाचा अनमोल ठेवा आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा आणि आपले दीर्घायुष्य व निरोगी आयुष्याकडे पाऊल टाका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अमृत फळाचे महत्त्व समजेल. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. फिट रहा, आनंदी रहा.